वसुंधरेला गीत क्रमांक 16 चला जाऊया प्रवेशा मंदिरी आज. ही मिसा देणाऱ्यांच्या व आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया.
हे प्रभो, तुझ्या पुत्राची माता मरिया, हिच्या सन्मानार्थ हा उत्सव आम्ही साजरा करतो व आमचा स्तुतिरूपी यज्ञ तुला अर्पण करतो. कुमारी मरियेच्या वैभवाचे स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने तुझ्या परिपूर्ण कृपेचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. यहोयादा मरण पावल्यानंतर यहुदाच्या सरदारांनी राजाकडे जाऊन त्यास मुजरा केला आणि राजाने त्यांचे म्हणणे ऐकले. मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या मंदिराचा त्याग करून अशेरा मूर्ती आणि इतर मूर्ती यांची उपासना करू लागले. या त्यांच्या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहुदावर आणि यरुसलेमावर भडकला. तरी त्यास आपणाकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्टे पाठविले. त्यांनी त्यांचा निषेध केला, पण ते काही ऐकेनात. मग परमेश्वराचा आत्मा यहोयादा याजकाचा पुत्र जखर्या याच्या ठायी आला. त्याने उंच जागी उभे राहून लोकांस म्हटले, देव म्हणतो, तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघिता? अशाने तुम्हास यश येणार नाही. तुम्ही परमेश्वरास सोडले म्हणून त्यानेही तुम्हास सोडले आहे. पण त्यांनी त्याच्या विरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यास दगडमार केला. याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्रास वधले. त्याच्या मृत्यूसमयी तो म्हणाला, परमेश्वरा, हे अवलोकन करून त्याचे उसने फेड. नवे वर्ष लागताच अराम्यांच्या सेनेने योवाशावर स्वारी केली. यहुदा आणि यरुसलेम यांच्यावर चालून येऊन त्यांनी त्या लोकांपैकी जे सरदार होते त्यांचा नायनाट केला आणि त्यांचे सर्व धन लुटून दिमिश्काच्या राजाकडे पाठवून दिले. अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते, तरी परमेश्वराने त्यांच्या हाती एक फार मोठे सैन्य लागू दिले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केला होता. या प्रकारे त्यांनी योवाशाला शासन केले. ते त्याला मोठाल्या जखमांनी घायाळ करून निघून गेले. तेव्हा त्याच्या सेवकांनी यहोयादा याजकाच्या पुत्राच्या खुनाकरिता त्याच्याशी फितुरी करून तो बिछाण्यावर पडला असताना त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले. त्यांनी त्यास दावीदपुरात मूठमाती दिली, राजांच्या कबरस्थानात दिली नाही. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. मी त्याच्यावर नेहमी दया करीन. मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे. मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे.
मी तुझ्या संततीची परंपरा सर्व काळ चालवीन. तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापिन. प्रतिसाद. मी आपली दया त्याच्यावर सर्व काळ कायम ठेवीन. त्याच्याशी केलेला माझा करार अढळ राहील. त्याची संतती सर्व काळ राहील आणि त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसांप्रमाणे अक्षय राहील असे करीन. प्रतिसाद. जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडले, माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत, जर माझे नियम त्यांनी मोडले, माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, तर मी त्यांच्या अपराधांचे शासन दंडाने करीन, त्यांच्या अनितीचे शासन फटक्यांनी करीन. प्रतिसाद. तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करणार नाही. मी आपल्या सत्यवचनाचा भंग करणार नाही. प्रतिसाद. जयघोष. प्रभू तुम्हा बरोबर असो. मते लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, कोणीही 2 धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, की कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहेत की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभार वाढवाव्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात. ती कष्ट करीत नाहीत आणि सूत कातीत नाही. तरी मी तुम्हास सांगतो, शल्मोन देखील आपल्या वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे आणि उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर हो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.
यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. प्रभूचे शुभ वर्तमान. जीवा भावाने प्रभूकडे या आणि सर्व शक्तीने त्याच्या मार्गाने जा, म्हणजे तुम्ही राजेशाही जग्याप्रमाणे प्रभूला परिधान करतील आणि तेजस्वी मुकुटाप्रमाणे आपल्या मस्तकावर चढवतील. वचनं आहेत बेनसिराक या पुस्तकामधली अध्याय 6 वचनं 26 आणि 31. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे जेव्हा आपण तिच्या पुत्राकडे येतो आणि त्याच्या कृपेद्वारे आपल्या जीवनातील सगळ्या संकटातून मार्ग काढण्याचा नेटाने प्रयत्न करतो, तेव्हा खरोखर आपण राजेशाही जग्याप्रमाणे कपड्याप्रमाणे त्याला परिधान करतो. ती आपली खरी प्रतिष्ठा आणि बहुमान ठरते आणि खरोखर आपल्या कुटुंबावर हा तेजस्वी मुकुट चढविलेला असतो आणि त्यासाठी पवित्र मरिया आपल्यासाठी मध्यस्थी करते. पवित्र मरिया आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला श्रद्धेत वाढविणारी माता, हाच आजच्या चिंतनाचा विषय आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सुमारे 18 वर्षापूर्वी मी वाडा मिशन विभागामध्ये कार्य करीत असताना माझं वसईतील एका कुटुंबाकडे काम होतं आणि तातडीचं काम असल्या कारणामुळे रात्री उशिरा मी त्या कुटुंबाला फोन केलेला होता आणि हा फोन त्या कुटुंबातील शाळेत जाणाऱ्या मुलाने उचलला आणि मी त्याला पहिला प्रश्न केला की रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत, तरी तू अजून जागा कसा, तू झोपलेला नाहीस? आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझे डॅडी आत्ताच आलेले आहेत, अजून आमची रोजरीची प्रार्थना झालेली नाही. तर लगेच त्याला मी प्रतिप्रश्न केला, पण तुला सकाळी शाळेत जायचं असेल ना? आणि तेव्हा त्या लहान पोरांनी सांगितलं की जोपर्यंत आमच्या घरामध्ये रोजरीची प्रार्थना होत नाही तोपर्यंत आम्ही झोपत नाहीत. तो मुलगा रात्री उशिरापर्यंत आपले डॅडी परत येण्याची वाट पाहत होता आणि त्याचे वडील आल्यानंतर ते एकत्र बसून रोजरीची प्रार्थना करायचे आणि त्यानंतर तो पोरगा झोपी जायचा. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, पवित्र मरिया आपल्या कुटुंबाला श्रद्धेत वाढविण्यासाठी सदा सर्वदा प्रयत्न करीत असते, मध्यस्थी करीत असते आणि खरोखर पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे आपल्या कुटुंबाची श्रद्धा कशी वाढत असते? तर पहिली गोष्ट आहे की आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो त्या कुटुंबातील सगळ्यांना पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे आपण एकत्र जोडले जातो. जिथं आपली श्रद्धा आहे, श्रद्धा फुललेली आहे, श्रद्धा वाढलेली आहे, त्या कुटुंबामध्ये कधीच दुरावा नसतो. आज कुटुंबामध्ये एकटेपणा वाढलेला आहे का? तर माणसं शरीराने एकमेकापासून दुरावलेली आहेत. एकाच कुटुंबातली 5 माणसं, 2 माणसं वसईमध्ये किंवा भारतामध्ये आणि 3 माणसं परदेशी, आणि जरी शरीराने ती विभागलेली दुरावलेली असली तरी देखील ते मनाने एकत्र असतात. ते सतत संवाद करीत असतात, सतत प्रार्थना करीत असतात.
आणि काही कुटुंबामध्ये जरी त्यांच्या कुटुंबातील प्रिय लोक परदेशी असले तरी देखील ते सोयीप्रमाणे आणि वेळेनुसार एकत्रित रोजरीची प्रार्थना करतात. किती चांगली गोष्ट आहे. परंतु सगळ्याच कुटुंबामध्ये हे चित्र नाही. जी माणसं परदेशी राहतात ते कधी कधी संवाद साधत नाही, त्यांना वेळच मिळत नाही. आणि त्यामुळे माझ्या प्रिय बंधुकींनो, अशा कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. माणसं एकमेकांपासून मनाने आणि शरीराने देखील दुरावलेली आहेत. काही कुटुंबामध्ये माणसं एकत्र राहतात, एका छपराखाली राहतात, पण एकमेकांना एकमेकांची प्रेममय सावली सापडत नाही. कारण मनाचा हट्टीपणा, घमेंडीपणा, स्वार्थीपणा. आपलीच माणसं आहेत आणि देवाने आपल्याला कशासाठी निर्माण केलेलं आहे? एकमेकांवर प्रेम करण्यासाठी. आणि त्यासाठी देवाने आपल्या प्रत्येकाला आपलं स्वतःचं कुटुंब दिलेलं आहे. मग आपल्या कुटुंबातली माणसं आपले हाडाचे वैरी कसे असू शकतात? आपण एकमेकांपासून दुरावलेले असतो मनाने. आपण एकमेकांबरोबर महिने काय वर्षानुवर्ष एकमेकांबरोबर बोलत नाहीत. आपला नवरा किंवा आपली बायको, आपली मुलं, आपली सून, आपले सासू सासरे कसे वैरी असू शकतात? आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबामध्ये नित्य नेमाने प्रार्थना करतो, विशेषतः रोजरीची प्रार्थना. बघा, प्रार्थना म्हणजे प्रेझेंटेशन नाही. प्रार्थना एक रिलेशनशिप, म्हणजे आपण देवाबरोबर आणि एकमेकांबरोबर जोडले जातो. आणि प्रार्थना आपलं कुटुंब फुलवीत असते, आपल्या कुटुंबाला एकत्र करत असते. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण खरोखर आपल्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारची सबब न देता, निमित्त न देता आपण शिस्तीने आपण रोजरीची प्रार्थना करतो, तेव्हा बघा हा मोठा चमत्कार म्हणजे आपली श्रद्धेमध्ये वाढ होते आणि आपण एकत्र येतो. आज प्रार्थनेची जागा कोणी घेतलेली आहे? सगळ्या प्रसार माध्यमांनी, सगळ्या तंत्रज्ञानाने. तंत्रज्ञान तुम्हाला जे पाहिजे ते देऊ शकतं, परंतु एक गोष्ट देऊ शकत नाही, आणि ती म्हणजे काळजातून, बेंबीच्या देठातून आलेली श्रद्धा आणि प्रेम. त्यासाठी कुटुंबामध्ये एकत्र यायला हवं, एकत्रित येऊन एकत्र भोजन, एकत्र प्रार्थना करायला हवी. आणि तेव्हाच आपल्याला त्या कुटुंबामध्ये राहायला वाटतं. ते घर आपलं स्वर्ग बनत असतं. दुसरी गोष्ट आहे माझ्या प्रिय बंधुगिनो, मानवी जीवन आणि आपलं कुटुंबात देखील अनेक गुंतागुंतीने भरलेलं आहे. संकट एक येत नाही, संकट अनेक येत असतात. एक संकट आलं की ते संकट अनेक संकटांना त्यांची भावंड असतात, त्यांनाही बोलवीत असतात. आणि कधी कधी काही कुटुंबामध्ये अशी काही गुंतागुंत आहे, अशी काही संकटांची मालिका येत असते. दुःख भोग आहेत, क्लेश आहेत, वेदना आहेत, की त्यातून बाहेर पडायचं कसं? आत्महत्या हा उपाय नाही आहे, पळवाट शोधता येत नाही. मग त्यातून बाहेर यायचं कसं? पण एकाच ठिकाणी, एकाच कुटुंबामध्ये आजारपण आहे, नोकरी गेलेली आहे, मुलांचं भवितव्य अंधारामध्ये आहेत, बऱ्याच चिंता आहेत, बऱ्याच अडचणी आहेत. पण त्यातून बाहेर येण्यासाठी पवित्र मरिया, जेव्हा आपण तिच्याकडे साकडं घालतो, जेव्हा आपण प्रामाणिकपणे प्रार्थना करतो, तेव्हा आपल्या कुटुंबामध्ये पहिला चमत्कार होत असतो. आणि तो म्हणजे आपल्याला धैर्याचा आत्मा मिळत असतो. आपण नाकारत नाहीत, आपण सोडून जात नाहीत, आपण पळून जात नाहीत, तर आपण एकमेकांचे हात हातात घेऊन वास्तवाच्या विस्तवावरून संगतीनं चालत असतो. म्हणजे आपल्याला धैर्याचा आत्मा प्राप्त होत असतो. आणि दुसरा चमत्कार म्हणजे पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे आपल्याला आशा मिळत असते. आणि आशा आपल्याला नाराज करत नाही, आशा आपल्याला फसवत नाही. पवित्र मरियेने जी आपल्याला वचनं दिलेली आहेत, ती वचनं फसवी नाहीत. त्यासाठी विलंब लागतो, प्रतीक्षा करावी लागते, परंतु आपल्याला आशा देण्यात आलेली आहे.
म्हणून माझ्या प्रिय बंधुगिनो, आज आपण मोठ्या संख्येनं भक्तिभावानं या पवित्र मिसाबलीमध्ये सहभागी झालेलं असताना आपण पवित्र मरीकडे मध्यस्थी करूया की हे माते, आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाला श्रद्धेत वाढविण्यासाठी तू सदा सर्वदा आमच्या कुटुंबासाठी धावून ये. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठाई आपण येथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे याचना करूया. आपला प्रतिसाद आहे, प्रभो आमची प्रार्थना ऐक. बोला, प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, सर्व बिशप्स, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांना, ख्रिस्ती बांधवांना पवित्र मरियेप्रमाणे श्रद्धेत दृढ करण्यास परमेश्वराकडून पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभावे, तसेच सर्वांना आध्यात्मिक, मानसिक व शारीरिक आरोग्य मिळावे म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांना देव शब्दातून प्रेरणा मिळावी, राष्ट्रातील युद्धजनक परिस्थिती आटोक्यात आणून शांतता, बंधुत्व अबाधित राखण्यास जागतिक स्तरावर सामूहिक प्रयत्न व्हावेत म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. पवित्र मरियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यास आपणास प्रेरणा लाभावी, तसेच जपमाळेची प्रार्थना आणि देव शब्दाद्वारे आपले कुटुंब श्रद्धेत घडविण्यास कृपा लाभावी म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभा विविध आयोगामार्फत भाविकांची सर्वांगीण ख्रिस्ती श्रद्धेत जडणघडण करण्यास तत्पर आहे. आपल्या सक्रिय सहभागाने त्या कार्यास हातभार लावण्यास आपणास पवित्र आत्म्याची प्रेरणा लाभावी म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण पुढील हेतूसाठी प्रार्थना करूया. शेतकऱ्यांचे श्रम फलद्रूप व्हावेत, कोळी बांधवांच्या व्यवसायावर प्रभूचा आशीर्वाद यावा, आजारी प्रभुस्पर्शित व्हावेत, बेकारांना योग्य रोजगार मिळावा, तरुणींनी दैवी हाकेला होकार द्यावा, नोकरी व जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी, तसेच बाळाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी रमेदी मातेच्या चरणाशी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही आमच्या सर्व प्रार्थना तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. रमेदी मातेच्या मध्यस्थीने त्या ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. वसुंधरेला दिव्य सत्तेची जीवन माझे देव.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करा. हे प्रभू, आम्ही तुझ्यापाशी आणलेल्या भेटींचा स्वीकार कर. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि धन्य कुमारी मरियेच्या उदाहरणाने प्रेरित होऊन आम्ही सार्वकालिक गोष्टींचा शोध घ्यावा व त्या आपल्या अंतकरणात जपून ठेवाव्यात म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर तुमची अंतकरणी प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. ए प्रभो, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभारगीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलीस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेचे रहस्य हे प्रभू, तो पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा ओहो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असून आणि तुमच्या आपण एकमेकांना शांती वंदन करूया.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावे इतके माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. बाप्तिस्मा साक्रामेंट स्वीकारलेल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांनीच पवित्र कम्युनियन स्वीकारण्यासाठी रांगेत पुढे यावे. इतर धर्मीय भाविकांचे आम्ही स्वागत करीत आहोत. कृपया त्यांनी जागेवरच बसून प्रार्थनेत सहभागी व्हावे ही नम्र विनंती. ख्रिस्ती श्रद्धावंतांनी पवित्र कम्युनियन स्वीकारताना आमेन हा प्रतिसाद जोराने म्हणावा. पवित्र कम्युनियन स्वीकारताना बोटाच्या चिमटीत स्वीकारू नये, म्हणजे पवित्र कम्युनियनचे कण खाली पडणार नाहीत. कम्युनियन हातात स्वीकारल्यानंतर त्याच क्षणी ग्रहण करावे. We welcome the people of other faith in our midst. Only those who are baptized and have received the sacrament of Holy Eucharist are permitted to receive the Holy Communion. Others kindly remain seated. Thank you. गायन पत्रिका गीत क्रमांक 32, चिंता उद्याची करू नका.
गायन पत्रिका गीत क्रमांक 31 विश्वास आशा प्रीती. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही स्वर्गीय भाकरीचे सेवन केले आहे. कुमारी मरेपासून जन्मलेल्या तुझ्या पुत्राला आम्ही या साक्रमेंताच्या रूपात स्वीकारले आहे. आमच्या ओठांनी आम्ही त्याच्यावरील श्रद्धा प्रकट करावी आणि आमच्या कृत्यामधून आम्ही त्याच्यावरील निष्ठा व्यक्त करावी म्हणून आम्हाला कृपा दे. तो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. कृपया बसून घ्या. पवित्र मरिया कुटुंब श्रद्धेत घडविणारी माता या विषयावर हृदयस्पर्शी व चिंतनात्मक प्रवचन तसेच ही पवित्र मिसा साजरी करणारे फादर जॉनी निग्रेल यांचे आम्ही रमेदी धर्मग्रामातर्फे मनपूर्वक आभार मानत आहोत. फादर जॉनी निग्रेल हे सध्या संत दुसरे जॉन पॉल नालासोपारा पश्चिम या चर्चमध्ये ते पॅरिश प्रीस्ट म्हणून कार्य करत आहेत. तसेच निर्मळ डिनरी संत लूक डिनरीचे ते डीन देखील आहेत. फादर, तुमच्या प्रेषित या कार्यावर प्रभूचा विशेष वरदहस्त असो. यापुढील मिसा 8 वाजता मराठीमध्ये आणि 9:30 वाजता इंग्रजीमध्ये होईल. संध्याकाळी 4, 5:30 व 7:15 वाजता मराठीमध्ये मिसा होतील. मिसा व देणग्या वियानी आश्रमाजवळ व डोंगर माऊलीजवळ स्वीकारल्या जातील. मंडप असल्यामुळे आपल्या दोन्ही ग्रोटोजवळ, दफनभूमीत तसेच मिलाग्री क्रॉसजवळ कोणीही मेणबत्त्या पेटवू नये. मेणबत्त्या फक्त अर्पण कराव्यात. चर्चच्या आवारात व गेट बाहेर कोणत्याही प्रकारची पत्रके वाटू नयेत.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कृपया मेणबत्त्या व हार घेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. चर्चच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्यामुळे उपासना चर्चच्या बाहेरील परिसरात साजरा केल्या जात आहेत. उपासनेला अडथळा येऊ नये म्हणून यावर्षी श्राईनजवळ रमिदी माऊलीच्या दर्शनासाठी कृपया रांग लावू नये. भाविकांच्या सोयीसाठी रमेदी माऊलीची इमाज मानवंदनासाठी मुख्य चर्चमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आपली अर्पणे चर्चमध्ये व्हावीत. होळीकडील प्रवेशद्वारापासून मुख्य चर्चपर्यंत रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या बाबतीत स्वयंसेवकांना सहकार्य करावे ही विनंती. नोवेनाच्या काळात ज्या सिस्टर्स ख्रिस्त शरीर वाटप करत आहेत त्यांचे मनस्वी आभार. जून महिन्यातील नोवेनाप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी वर्षभर प्रत्येक शनिवारी सकाळी 5:45 आणि 7 व संध्याकाळी 5:30 वाजता मिसा व रमेदी मातेचा नोवेना होत असतो. चर्च जीर्णोद्धारासाठी निवेदन. प्रिय भाविकांनो, आपल्या अवर लेडी ऑफ रेमेडीज चर्चला 2027 मध्ये 450 वर्ष पूर्ण होत आहेत. चर्चची एकंदरीत वास्तवता अभ्यासून व गरज लक्षात घेता चर्चच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे. श्राईन हे आपल्या धर्मप्रांताचे म्हणजे आपणा सर्वांचे आहे. या कामासाठी रमेदी धर्मग्रामातील भाविकांनी सिंहांचा वाटा उचलला आहे. आतापर्यंत वसई व वसई बाहेरील अनेक व्यक्तींचे आर्थिक योगदान सदर कामासाठी लाभत आहे. ही जमेची बाजू आहे. प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता निधीची तरतूद करणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या परीने सडळ हस्ते दानधर्म केल्यास दुधात साखर पडल्यासारखे होईल. आपण आपली देणगी रोख, चेक, बँक ट्रान्सफर किंवा UPI द्वारे करू शकता. चेक देणगी देत असल्यास कृपया आपल्या पॅन कार्डची प्रत जोडावी. आपण आपली देणगी रोख, चेक कोणाच्या नावे द्यावा याबाबत देणग्या स्वीकारणारे स्वयंसेवक आपणास आवश्यक मार्गदर्शन करतील. चर्चच्या आवारात वियानी आश्रमाजवळ व डोंगर माऊलीजवळ अशा 2 ठिकाणी देणग्या स्वीकारल्या जातील. या संदर्भातील सूचना फलकही चर्चच्या आवारात लावण्यात आलेल्या आहेत. आपल्या उदार सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रमेदी मातेच्या चरणाशी आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात व सर्वांना चांगले आरोग्य लाभावे हीच रमेद मातेच्या मध्यस्थीने सर्वांसाठी याचना. आपला परतीचा प्रवास करताना घाई गर्दी करू नये. जे भाविक आता पुढील मिसासाठी चर्चमध्ये येत आहेत त्यांनी प्रथम आतमधील श्रद्धावंतांना बाहेर जाण्यास प्राधान्य द्यावे. स्वयंसेवकांचा आदर करा व त्यांना सहकार्य करा. बायपास मार्ग वापरावे. आपला परतीचा प्रवास सुखरूप होवो. आपल्या सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. अर्नाळा बोळींज बस होळी कॅथलिक बँकेजवळ थांबलेली आहे. कृपया आशीर्वादासाठी उभे असा. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. मिसा समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद. पावसासाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, चराचर सृष्टीच्या निर्माण करत्या, मानवाच्या दैनंदिन जीवनासाठी पावसाची तू आम्हाला फार मोठी देणगी दिली आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. यावर्षी आम्हाला पिण्यासाठी, शेती बागायतीसाठी व वीज निर्मितीसाठी चांगला पाऊस दे. अतिवृष्टी व अवर्षण यापासून आमचे संरक्षण कर हीच प्रार्थना आम्ही तुझ्या चरणी करतो. रमेदी मातेचा नवेना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र आलेले आहेत.
सर्व प्रकारच्या शारीरिक मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माती, पापांत खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती आणि आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपले हेतू प्रकट करणे. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. नमो मारिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर भावन मरिये, देव माता हो, आम्हा सनविनव आता आणि मृत्यू समयी. ए रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. गीत क्रमांक 408. नमो 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 मारिया.